हॅलो मित्रांनो, एकदा परत आपलं स्वागत आहे। फोटोमध्ये दिसणारी मुलगी म्हणजे संध्या दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि देखणी आहे। जर तुम्ही तिला चांगली मुलगी असं समजत असाल तर हा एक मोठा गैरसमज आहे। लोक डोळ्यांनी पाहतात आणि ठरवतात की सुंदर आहे। तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आकर्षक लुक आहे। बोलतानाही ती अगदी गोड बोलते, एकदम साखरेसारखी। म्हणूनच लोकांना असं वाटतं की अशी मुलगीच कधीच त्यांना सोडून जाणार नाही आणि ती तिच्याशी लग्न करायला तयार होतात। पण तिचं सत्य थोडं वेगळं आहे। ही मुलगी एक दोन नव्हे तर तब्बल 52 पुरुषांना लग्न करून फसवली आहे आणि फसूनच ती शांत बसत नाही तर पुढच्या व्यक्तीला धमकी देऊन त्याच्याकडून बहुतेक काम करून घेते। या 52 पुरुषांमध्ये सामान्य लोकच नव्हते तर एक DSP पोलीस अधिकारी, 2 SI, 3 कॉन्स्टेबल, एक सर्व्हर आणि अनेक सरकारी अधिकारी होते। त्यांच्याकडे सत्ता होती, पैसा होता, पण तरी कोणालाही या मुलीविरुद्ध काहीच करता आलं नाही। तिच्याजवळ यायला देखील कोणी धजावत नव्हतं। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 52 पुरुषांपैकी कोणालाही एकमेकांबद्दल काहीच माहिती नव्हती। हा धक्कादायक प्रकरणाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात A1 मराठी स्टोरी। तमिळनाडू तिरुपूर जिल्ह्यातील धारापूर इथे 35 वर्षीय भास्कर नावाचा एक व्यक्ती राहतो। तो एका बेकरीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो। अजून त्याचं लग्न झालं नाही। त्याच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे कोणीही त्याला मुलगी देत नव्हतं। त्यामुळे त्याला वाटत होतं की मला कधी चांगली मुलगी मिळेल का। याच विचारात असताना तो मॅट्रिमोनी साईटवर एका मुलीचा फोटो बघतो। त्या मुलीचं नाव संध्या, वय 35 वर्ष। तिच्या प्रोफाईलमध्ये लिहिलं होतं, माझे आईवडील नाहीत, अजून माझं लग्न झालेलं नाही। हे वाचून त्याला ती आवडते आणि तो तिचा फोटो लाईक करतो। यानंतर तो तिला मेसेज पाठवतो, मला तुमच्याशी लग्न करायला आवडेल। मेसेज पाहून ती त्याचा नंबर घेत डायरेक्ट त्याला कॉल करते। ती म्हणते, असं ऑनलाईन बोलून उपयोग नाही, आपण प्रत्यक्ष भेटूया, एकमेकांशी बोलून निर्णय घेऊ। ती त्याला एका हॉटेलमध्ये बोलावते आणि तो तिथे जातो। दोघे एकत्र बसतात, जेवतात आणि गप्पा सुरू होतात। बोलता बोलता त्यांना एकमेकांची आवड निर्माण होते। संध्यालाही तो आवडतो आणि ती म्हणते, मलाही तुझ्याशी लग्न करायला आवडेल। संध्या पुढे सांगते, माझे आईवडील किंवा कोणीही नातेवाईक नाहीत। मी लहान असताना एका अपघातात माझे आईवडील दोघेही गेले। आता मी पूर्णपणे अनाथ आहे। माझं लग्न लावून द्यायला कोणीच नाही। हे ऐकून भास्करला तिची दया येते आणि तो ही गोष्ट घरी सांगतो। त्याचे आईवडीलही ते ऐकून म्हणतात, ठीक आहे, कारण आधीपासूनच त्यांना चिंता होती, आमच्या मुलाला आता चांगली मुलगी मिळेल का, सुंदर आणि सुशील मुलगी मिळेल का। पण संध्या दिसायला खूप सुंदर आहे आणि स्वभावाने खूप चांगली वाटते। त्यामुळे ते म्हणतात, ठीक आहे, ती मुलगी चांगली दिसते। ते स्वतःच पुढे होऊन संध्याचा पदर हातात देतात, तिला साडी दागिने देतात आणि तिच्यासोबत भास्करचं लग्न लावून देतात। अखेर भास्कर आणि संध्याचं लग्न जानेवारी 2024 मध्ये होतं। भास्करच्या घरच्यांनी या लग्नाला पाठिंबा दिला। भास्करचे सगळे पाहुणे मंडळी, कुटुंब लग्नासाठी येतात, पण संध्याच्या घरातून कोणताही नातेवाईक येत नाही। ती एकटीच येते, पण कोणी त्याबद्दल काही विचारत नाही, कोणालाही शंका येत नाही। आता लग्न झालं आहे। संध्या म्हणते, पहिल्या रात्री आपल्याला बाहेर जाऊया, एक नवीन अनुभव होईल। भास्करही त्याचं सहमत होतो। त्यानंतर त्यांनी 50,000 रुपये खर्च करून 2 हप्त्यांसाठी बाहेर जाऊन हनीमून केला। हनीमून संपल्यानंतर तो आठवड्यांनी ते परत येतात। 1 महिना झाला लग्नाला आणि भास्कर नेहमीप्रमाणे कामावर जातो। संध्या घरीच असते। त्यांचा सुखी संसार सुरू होतो। ती दोघे 3 महिने आनंदात आणि प्रेमाने एकत्र राहतात आणि 4 महिन्यांनी संध्याच्या वागण्यात बदल दिसून येतो। ती उलटसुलट बोलायला सुरुवात करते आणि त्याचबरोबर ती अजिबात काही सांगू न करता बाहेर जाऊ लागली। ती म्हणायची, काही खरेदी करायला जात आहे, मित्राला भेटायला जात आहे असं सांगून घरून निघून जायची। ती घराबाहेर जात असताना भास्करने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची ती पाळायची नाही। ती केव्हाही घराच्या बाहेर जायची आणि तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती घरात परत यायची।
तिच्या मनोमने आणि मनानेच अनियमित वागू लागली होती. हे सगळं बघून भास्कर आणि त्याच्या घरच्या लोकांना शंका येऊ लागली. ती असं का वागते असा प्रश्न त्यांना पडतो. ती कुणाशी बोलते, कुठेही जाते, काय करते या शंका त्यांना येऊ लागतात. भास्कर ठरवतो हे काय चाललं आहे. आता याचं उत्तर तो शोधण्यात लागला होता. जेव्हा त्याची पत्नी घराबाहेर जाते तो त्यांच्या कपाटात जाऊन तिच्या वस्तूंची तपासणी करतो. त्याने तपासल्यावर तिच्या आधार कार्डवर तिचं नाव आणि वय 45 असल्याचं दिसतं. तो ते कार्ड पाहतो आणि तो चकित होतो. भास्करला सध्या वय 35 सांगितलं, पण आधार कार्डवर 45 आहे, म्हणजे ती त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. हे पाहून त्याला चांगला धक्का बसतो. त्याचं केवळ हेच नाही तर त्या कार्डवर या दोन्ही ओळीत वडिलांचं नाव असायला हवं होतं, पण तिथे पतीचं नाव टाकलं आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव लिहिलं आहे. हे पाहिल्यावर भास्करला मोठा धक्का बसतो, कारण संध्या आधीच लग्न केली आहे आणि तिचा एक पती आहे असं त्याला समजतं. जेव्हा भास्करला समजते तिचे वय 45 आहे आणि तिचे सर्व कागदपत्रे खोटे आहेत, तेव्हा संध्याची घरी येण्याची वाट पाहत बसतो. संध्या जेव्हा घरी येते तेव्हा त्या दोघांमध्ये भांडण होतं. तुझं वय 45 आहे, तू आधीच लग्न केलेली आहेस आणि माझ्यासोबत तू खोटं बोलून माझ्याशी लग्न का केलं. संध्या त्याच्यावर अजिबातही न घाबरता शांतपणे उत्तर देते आणि म्हणते, तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर राहा, नाहीतर तू निघून जाऊ शकतोस. संध्याने बोललेल्या गोष्टीचा भास्करला शॉक बसतो आणि विचार करतो, संध्या एवढी धाडशीपणाने का बोलते, यात काहीतरी गडबड आहे. म्हणून भास्कर पोलिसांकडे जातो आणि पोलिसांना सर्व काही सुरुवातीपासून स्पष्ट सांगतो. पोलिसांना सुद्धा त्यांच्या बोलण्याचा धक्का बसतो. पोलीस संध्याला अटक करून तिची विचारपूस चौकशी सुरू करतात. आयजी पोलिसांना तात्काळ आदेश देतात की या प्रकरणाची अधिक तपासणी केली जाते. पोलिसांसाठी ही एक मोठी सापळ्याची गोष्ट बनली होती. त्यांनी संध्या व तिच्या संदर्भातील प्रत्येक व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं. त्या सर्व फोटो व्हिडिओ तपासल्यावर पोलिसांना सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. संध्याने फसवणूक करून स्वतःचं आणि इतरांच्या जीवनाशी खेळली होती. संध्याच्या जाळ्यात अनेक मोठ्या व्यक्ती आणि पोलीस अधिकारी अडकले होते. ती जी शिकार करत होती ती सामान्य लोकांची नव्हती, तर तिचं सगळं पैसा सत्तेत असलेल्या लोकांना फसवण्याचं होतं. पुरुष तिचं मन सुद्धा केवळ धन व सत्तेसाठी होतं. त्या 52 पुरुषांची माहिती गोळा केल्यावर पोलिसांना समजलं की संध्याने किती मोठं जाळं रचलं आहे. पोलिसांनी त्या मुलीची नीट चौकशी करण्याचा आदेश दिला आणि तिने हळूहळू सत्य उघडायला सुरुवात केली. तिने सांगायला सुरुवात केली की तिने तब्बल 52 पुरुषांना त्यांच्याशी लग्न केलं आणि त्यांचं शोषण केलं. तर एवढ्यावरच ती थांबली नाही. ती एक मोठी गोष्ट सांगते की या सगळ्या मागे कुठल्याही प्रोफेशनल गुन्हेगार किंवा पुरुष नव्हता. ती एकटीनेच हे सारं केलं होतं. एकटी असूनही 52 पुरुषांना फसवणं, त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उजळणं, त्यांना धमकावणं, ब्लॅकमेल करून दबाव आणणं, हे सगळं तिनेच केलं होतं. जेव्हा संध्या 23 वर्षाची होती तेव्हा तिचं एका व्यक्तीसोबत लग्न झालं. काही काळानंतर त्यांना एक मुलगी झाली. पण लग्नाच्या अवघ्या 2 वर्षात तिच्या नवऱ्याने दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवायला सुरुवात केली आणि तिच्या मागे लागला. त्याने संध्याला आणि त्यांच्या मुलीला सोडून दिलं. संध्या पूर्णपणे एकटी होती. तिच्या मदतीला कोणी नव्हतं. जगण्यासाठी आणि पैशांसाठी तिला काहीतरी करावंच लागणार होतं. मग ती एका श्रीमंत घरात कामगार म्हणून काम करू लागली. त्या घराच्या मालकांचं लक्ष तिच्या सौंदर्याकडे गेलं. तो तिच्याकडे आकर्षित झाला आणि तिला जवळ करण्याचे प्रयत्न करू लागला. सुरुवातीला संध्याला त्याच्यात काही विशेष वाटत नाही, पण हळूहळू तो तिला मदत देऊ लागला. तुला जितके पैसे हवे तितके पैसे मी देईल, तुला दागिने हवे असतील तर तेही मिळतील. सुरुवातीला संध्याला हे पटत नव्हतं, पण गरज ही माणसाला काहीही करायला लावते. तो तिला भरपूर पैसे आणि दागिने देऊ लागतात आणि त्यांच्या जवळीक निर्माण झाली. संध्याच्या आयुष्यात आता एक वेगळं वळण मिळालं होतं. घराचा मालक जेव्हा इच्छित असे तो तिला पैसे आणि दागिने देऊन जवळ करत असे. हळूहळू संध्याच्या मनात एक वेगळाच विचार उमटू लागला. तिच्या सौंदर्याकडे अनेक पुरुष आकर्षित होते. ते तिच्यासोबत असण्याची इच्छा व्यक्त करत होते आणि त्यासाठी पैसे खर्च करायला देखील ते मागे पुढे पाहत नव्हते. आणि मग संध्याने एक मोठा निर्णय घेतला.
ती जास्तीत जास्त पुरुषांशी लग्न करणार, त्यांचा विश्वास संपादन करणार आणि नंतर त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे व दागिने उफळणार. आता हा खेळ तिच्यासाठी केवळ गरजेपोटी नव्हता, तर हा तिचा नवीन मार्ग बनला होता. त्या घरातून बाहेर पडून संध्याने आपलं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. आता ती अशा ठिकाणी राहू लागली जिथे श्रीमंत आणि उच्चभू लोकांची वादळ निर्माण झाली. आपल्या मुलीला तिने हॉस्टेलमध्ये ठेवलं आणि स्वतः एक अलिशान घरात राहू लागली, तेही एकटीच. हळूहळू तिच्याशी पूर्वी ओळख असलेले अनेक पुरुष तिच्याशी संपर्क साधू लागले. तिने सगळ्यांना एकच गोष्ट सांगायला सुरुवात केली, माझं अजून लग्न झालं नाही. याबरोबर तिने मॅट्रिमोनियल साईटवरही आपले आकर्षक छायाचित्र टाकली आणि तिथेही ती गोष्ट सांगत होती, मी अविवाहित आहे, योग्य जोडीदाराच्या शोधात आहे. हे पाहून अनेक पुरुष, विशेषतः वयाने मोठे आणि श्रीमंत पुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ लागले. ते तिला विचारतात, मला तुम्ही खूप आवडता, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? संध्या त्यांच्याशी गोड बोलत होती, त्यांची पार्श्वभूमी समजून घेत होती. त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे काय काय ऐश्वर्य आहे याची चौकशी करत होती. आणि मग योग्य संधी पाहून तिने त्या व्यक्तीच्या सर्व गोष्टी मान्य करून त्याच्याशी लग्न करायची. लग्न झाल्यावर ती त्या पुरुषासोबत 3 महिने अगदी आरामात राहायची. या काळात संध्या त्याच्याशी प्रेमळ वागायची, त्याला विश्वासात घ्यायची. संध्याच्या मोहात पडून तिला भरभरून प्रेम द्यायचा. संध्या खूप हुशारपणे खेळ खेळत होती. ती तिच्या पतीसोबत असलेली सर्व छायाचित्र आणि व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करून ठेवायची. सुरुवातीचे 3 महिने ती प्रेमळ आणि विश्वासू पतीसारखी राहायची. मग अचानक एक दिवस ती त्या घरातले सगळे दागिने, रोकड, पैलवान वस्तू, ती त्या घरातले सर्व दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू गोळा करून तिथून गायब व्हायची. जर त्या पुरुषाने तिला शोधून धमकावण्याचा प्रयत्न केला तर ती सरळ त्याला बजावायची. तुझे खाजगी फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत, जर तू पोलिसांकडे गेला तर मी हे सगळं साधं सोशल मीडियावर टाकेन, मग तुझी इज्जत धुळीत मिळेल. हे ऐकून बिचारे पुरुष घाबरून जायचे. प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने त्यांना गप्प बसावं लागणार. कोणीही पोलिसांकडे फिर्याद द्यायला धाडस करायचं नाही. अशा पद्धतीने तिने तब्बल 51 पुरुषांना फसवलं. एका मागोमाग एक करून त्यांचा विश्वास जिंकून कोट्यावधी रुपये आणि दागिने मिळवले होते. मग तिच्या आयुष्यात एक वेगळीच वळण आली. एक सामाजिक कार्यकर्ता, संविधानाची भेट एक DSP सोबत झाली. तो ती एक जबाबदार अधिकार होता, पण त्याचंही मन संध्याच्या सौंदर्याकडे ओढलं गेलं. तिच्या बहुतेक व्यक्तिमत्वाने ते भारावून गेला. तो तिच्याशी गप्पा मारू लागला, तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. पण संध्याला कल्पनाही नव्हती की हाच माणूस पुढे तिला तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का ठरतो. त्याचं आधीच लग्न झालं असतं, 2 मुलं, स्थिर कुटुंब, सगळे व्यवस्थित असतं. पण तरीही संध्याच्या सौंदर्याच्या मोहात पडून तो तिच्याशी जवळीक वाढवतो. संध्याच्या लहरी पूर्ण करण्यासाठी तो भरभरून पैसे आणि दागिने देतो. तो तिला खर्च करण्यासाठी भेटवस्तूंचा वर्षाव करतो. खुश ठेवण्यासाठी महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव करतो. 3 महिने संध्या त्याच्या सोबत राहते. 3 महिने संध्या त्याच्या सोबत राहते, अगदी प्रेमळतेने. पण तिचा खेळ सुरू होतो. अचानक एक दिवस ती त्याला सोडून जाते. दागिने, पैसे सगळं घेऊन ती गायब होती. DSP हादरले. त्याला समजत नाही काय झालं. तो तिला शोधायचा प्रयत्न करतो, पण तिला धमकावण्याची त्याची हिंमत नाही. जर हे घरी कळालं तर माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. त्याला स्पष्ट माहिती असतं, तर तिच्या पतीला समजलं तर त्याचा संसार कोसळेल, समाजात अब्रू जाईल आणि पोलीस दलात त्याची नोकरीही धोक्यात येईल. त्यामुळे तो गप्प राहतो, अगदी बिचारा होऊन. पण इथंच गोष्ट संपत नाही. संध्याने सगळे पुरावे सुरक्षित ठेवले असतात. DSP सोबतचे खाजगी फोटो, व्हिडिओ सगळं तिच्या फोनमध्ये ठेवले असते. भास्कराने त्याच्या मित्राची धमकी दिली की आता मी तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकीन. पण सध्याने ठामपणे उत्तर दिलं, तुझ्या व्हिडिओनं मला काही फरक पडत नाही. तू तो सोडला तर काही फरकच नाही. तिच्या निर्भय उत्तरावर भास्कर धक्का बसला. त्यानंतर तो पोलिसांकडे जाण्याचा ठरतो आणि त्याने संध्याच्या खोट्या कृत्याचा खुलासा करायला सुरुवात केली. पोलिसांच्या तपासामुळे आणि नंतर मीडियाच्या रिपोर्ट्समुळे
सत्य बाहेर आलं. संध्याने किती मोठ्या प्रमाणात पुरुषांना फसवले हे समोर आले. अनेक लोकांना तिच्या चाकालीचा आणि धाडसाचा अनुभव मिळाला. संध्याची फसवणूक किती मोठी होती हे त्याला स्पष्ट होऊ लागलं. तिच्या या कृत्यामुळे तामिळनाडूतील लोकांनी आश्चर्यचकित होऊन त्याला चर्चा सुरू केली. एक महिला संध्या जी स्वतः एकटीच राहून सर्व पुरुषांना लग्नाच्या नावाखाली फसवून ठेवत होती. तिच्या मागे कोणताही प्रोफेशनल किंवा पुरुष नाही. सर्व काही तिने व्यवस्थित केलं होतं. ती त्या व्हिडिओचा वापर करून पुरुषांना धमकावत होती आणि त्यामुळे ती त्यांच्यावर नियंत्रण ठेवत होती. अशा प्रकारे संध्याची सगळी धक्कादायक गोष्ट आता उघड झाली होती आणि समाजात ती एक चर्चेचा विषय बनली होती. शेवटी पोलिसांनी त्यांना कोर्टात समर्पित केलं. आता हा केस कोर्टात चालू आहे. जर तुम्ही एकंदर या केसला पाहिलं तर समजायला येतं की एका सुंदर स्त्रीचा आकर्षक व्यक्तिमत्व तिच्या रूपामुळे त्याचं जीवन बदलून गेलं यावर विचार करणारे अनेक पुरुष होते. संध्यासारख्या महिलांना पाहतात तुमचं काय विचार आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत